हर साल आयोजित होने वाला खासदार सांस्कृतिक महोत्सव इस साल 13 दिसंबर से 22 दिसंबर तक आयोजित होने जा रहा है। इस महोत्सव की जोरों शोरों से तैयारियां शुरू हो गई है। यह महोत्सव स्थानीय लोगों को एक बड़ा मंच प्रदान करता है और इसी की तैयारियां आज नागपुर के अयोध्या नगर में देखी गई। तो आइए देखते हैं एक झलक। रामकृष्ण हरी, मी संदीप कोहळे विश्व वारकरी सेवा संस्थेच्या वतीनं आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आपल्याला माहिती आहे दरवर्षी खासदार महोत्सव होत असतो नागपूरमध्ये। यावर्षी या खासदार महोत्सवामध्ये वारकरी संप्रदायाचा एखादा कार्यक्रम व्हावा अशी गडकरी साहेबांची इच्छा होती आणि ती इच्छा त्यांनी विश्व वारकरी सेवा संस्थेला बोलून दाखवली। त्या अंतर्गत या वर्षीच्या खासदार महोत्सवामध्ये 2000 वारकरी कलाकार एकाच मंचावर अभंगवारी नावाचा कार्यक्रम प्रस्तुत करणार आहे। या कार्यक्रमामध्ये 2000 वारकरी कलाकार आषाढी पंढरपूरची वारी या संप्रदायातल्या प्रत्येकाला उपस्थित प्रेक्षकांना पंढरपूरची वारी काय आहे याचं चित्रीकरण त्याच्यामध्ये दिसणार आहे। जवळपास 1000 टाळकरी, 50 मृदंगवादक, 50 तबलावादक, 300 गायक, 500 नाट्य नृत्य व संगीतमय कलाकार अशा 2000 कलाकारांच्या माध्यमातून 2.5 तासामध्ये पंढरपूरची वारी दाखविण्यात येणार आहे। ज्यामध्ये वारीचा प्रस्थान सोहळा, वारीमध्ये रस्त्यामध्ये काय काय सोहळे होतात, त्यानंतर पालखीमध्ये काय काय सोहळे होतात, संतांचे सोहळे, त्यानंतर पालखी पंढरपूरला गेल्यानंतर तिथला आषाढी पर्व काळ, वारीचं रिंगण, अश्वाचं गोल रिंगण इत्यादी सर्व या 2.5 तासाच्या कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे। प्रथमच वारकरी संप्रदायाच्या इतिहासामध्ये 2000 वारकरी कलाकार एकाच मंचावर ही कला सादर करणार आहे। या कार्यक्रमासाठी नागपुरातील जवळपास 10 ते 15,000 वारकरी उपस्थित राहणार आहे। या व्यतिरिक्त आळंदी, पंढरपूर, मुक्ताईनगर, जळगाव, नाथ महाराजांचे वंशज, तुकाराम महाराजांचे वंशज अशी सर्व संतांची मांदियाळी या कार्यक्रमाला पूर्ण महाराष्ट्रातून उपस्थित राहणार आहे। आपण सर्वांनी सुद्धा न भूतो न भविष्यती अशा असणाऱ्या या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपली उपस्थिती दर्शवावी। जय जय रामकृष्ण हरी।